सर्वांना माझा नमस्कार. मी दीक्षा गवई, ICRPI कादळेश्वर याची. आपल्या दीक्षा गवई या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो आहे लोकसवर जेही काही समूह आपण ऑनलाईन करत असतो त्यात वेगवेगळ्या खूप जास्त अशा अडचणी येतात आणि त्याच्यामुळे आपला गट हा ऑनलाईन होऊ शकत नाही किंवा अपलोड करताना आपल्याला जे काही अडचणी येतात त्याच्याविषयी बोलू आज. मी नवीन 2 गट बनवले, ते मी ऑनलाईन करत होते. तेव्हा मला पण अशाच अडचणी आल्या, जसे की आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही, नंबर व्हेरीफाय होत नाही, आणखी त्याचे जे काही महिलांचा डाटा भरतो ते मॅच होत नाही, आउट ऑफ सर्व्हर दाखवते. तर त्याचं मेन कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो व्हिडिओच्या शेवटी. तर सर्वप्रथम आपण गट कसा ऑनलाईन करावा लोकसवर ते त्याच्याविषयी आपण बोलू. जेव्हा आपण मोबाईलवर गट ऑनलाईन करतो तेव्हा लोकस ॲप ओपन करायची. लोकस ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये SHGचं जेही काही सिम्बॉल दिसते तो ओपन करायचा, त्याच्यावर क्लिक करायचं प्लस बटनावर. SHG तिथं प्लस बटन येते, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण SHGची प्रोफाईल म्हणजेच आपल्या समूहाची प्रोफाईलमध्ये काय काय असते तर समूहाचं नाव म्हणजेच आपल्या गटाचं नाव, त्याची फॉर्मेशन डेट म्हणजेच आपण गट कधी बनवला ते, आणि आपली बचत किती राहणार आहे, आपल्या गटाचा अकाउंट नंबर, गटाचं ओपनिंगची दिनांक म्हणजे ज्या तारखेला आपलं खातं ओपन झालं ते, आणि मंथली आपण महिन्याची किती बचत करू राहिलो, त्याचा हे काय आहे व्याजदर, ते पूर्ण अशी टोटल माहिती आपल्याला, आणि गटाचा ठराव गट बांधणीचा हे आपल्याला सबमिट करायचा आहे SHG प्रोफाईलमध्ये. जेव्हा SHG प्रोफाईल आपण कंप्लीट भरली त्याच्यानंतर आपल्याला मेंबरच्या बटनावर क्लिक करायचं आहे, आणि मेंबर प्लसच्या बटनावर क्लिक करून एक करून अशी 10 किंवा आपल्या समूहात जेवढे मेंबर असतील, जर अपंगाचा समूह असेल तर 5 मेंबर असू शकतात, नाहीतर महिलांचा असेल तर 10, 12 किंवा 15 असू शकतात. जेवढेही काही तुमचे सदस्य असतील, मेंबर असतील, तेवढी माहिती तुम्हाला त्या प्लस बटनावर जाऊन क्लिक करायची आहे. तर माहिती कशी भरायची, प्लस बटनावरती जायचं, तिथंच आधार कार्ड नंबर असते दिलेलं. आधार कार्ड नंबर जिथं रकाना आहे आधार कार्ड नंबरचा, हे आता महिलेचा आधार कार्ड आहे, महिलेचा आधार कार्डवर त्याचा नंबर पाहायचा, आणि जोही काही नंबर असेल तो त्याच्यात फिल करायचा, भरायचा. त्याच्यानंतर येते की आधार कार्डवर जसं नाव आहे तेच नाव आपल्याला त्याच्यात भरायचं आहे. मी याच्या आधी बोलली होती की आपला गट हा अपलोडसाठी जात नाही, वेगवेगळ्या अडचणी येतात. तर त्यातली ही एक मेन अडचण असते की आधार कार्डवर स्पेलिंग असते, जे स्पेलिंग असते तेच नेमकं स्पेलिंग आपल्याला त्यात लिहावं लागते. जर स्पेलिंग काही मागे पुढे झालं, समजा याच्यात आता माझं नाव दीक्षा आहे, DIKSHA, हे जर राहिला किंवा आयच्या जागी जर ई असली तर तो समूह अपलोड होत नाही. त्या नावामध्ये मिस्टेक झालेली आहे, ते ॲप ते नाव घेतच नाही. त्याच्यामुळे जेही काही आधार कार्डवर नाव आहे तेच व्यवस्थित तपासून पहा आणि तेच तिथं भरा आपल्या मोबाईलवर गट ऑनलाईन करत असताना. आणि डेट ऑफ बर्थ बी, जन्मतारीख बी जे आहे तेच भरा. त्याच्यात आणखी मिस्टरांचं नाव विचारलेलं असतं, महिलांचे शिक्षण विचारलेले असते, कास्ट कोणत्या कॅटेगरीत येते त्याच्यात सर्वच कॅटेगरी दिलेले आहेत. मुस्लिम आहे, बुद्धिस्ट आहे, जनरल आहे, जेही काही ओपन आहे, ज्याही काही कॅटेगरीमध्ये तुमच्या महिला येत असतील ते ऑप्शन क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते कास्ट कोणत्या याच्यात मोडते, जसं की OBC, SC, ST, ते क्लिक करायचं आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर शिक्षण झालं, मोबाईल नंबर झाला, आणखी त्याची बँक डिटेल, हे बेसिक डाटा झाल्यानंतर सेकंड ऑप्शन येते ॲड्रेस, बँक डिटेल. बँक डिटेलमध्ये काय काय तर महिलांचा पासबुक नंबर, पूर्ण पासबुकची जेही बँकेची डिटेल असणार ती पूर्ण डिटेल भरायची असते. जसं की अकाउंट नंबर, पहिला अकाउंट नंबर भरायचा, मग बँक कुठली आहे, शाखा कुठली आहे, IFSC कोड, सर्व डिटेल, आणि खातं कधी ओपन केलेलं आहे त्या महिलेचं, अशी पूर्ण माहिती आपल्याला त्यात भरायची असते. त्याच्यानंतर असते ॲड्रेस,
मग ॲड्रेस महिलेचा प्रॉपर म्हणजे काही महिला गावात असतात पण बाहेर गावी सध्या जॉबसाठी किंवा कोणते महिला घरचं काही काम असते, जसं की मुलांच्या शिक्षणासाठी बाहेरगावी असतात, मग ॲड्रेस 2 असू शकतात. पण जर कोणाचं काहीच नसलं, गावातच राहत असतील, तर एकच जोही काही ॲड्रेस असेल गावचा तो तिथं भरायचा आणि गावाचं नाव, ग्रामपंचायत आणि महत्त्वाचं म्हणजे पिनकोड टाकायचा आणि पिनकोड टाकल्यानंतर माहिती सबमिट करायची. जशी एका महिलेची माहिती भरली, पूर्ण सबमिट झालं, एक मेंबर आपल्याला दिसते. जेव्हा आपण आता जय भीम नावाचा समूह आहे किंवा जे सेवालाल नावाचा समूह आहे, त्याच्यात आपण जेव्हा पाहतो तर एक मेंबर दिसते. डबल त्या प्लस बटनावर क्लिक करायचं आणि दुसऱ्या मेंबरची, जशी मी पहिल्या मेंबरची माहिती सांगितली तशीच दुसऱ्या मेंबरची माहिती भरायची, तशीच तिसऱ्या मेंबरची, चौथ्या मेंबरची, पूर्ण 10 टोटल मेंबरची माहिती भरणं झाली तेव्हा तो जोही काही समूह असते ते अपलोडसाठी पाठवायचा. अपलोड होत नाही तेव्हा काहीतरी आपलं अपूर्ण माहिती असते म्हणून अपलोड होत नाही, बार बार करायचं किंवा नेटवर्कचा इश्यू असू शकते. ठीक आहे, माहिती जर समजली असेल तर अशीच माझी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडले तर लाईक आणि शेअर करा, कमेंट करा. बाय.